रिझल्ट अगोदर आपल्या स्कोरवरती आपला ऑल इंडिया रँक किती येऊ शकतो हे आपल्याला प्रिडिक्ट करता येणार का? त्यानंतर महाराष्ट्र या राज्यामध्ये आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतो हे सविस्तरपणे माहिती करता येणार का? तर यस विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट अगोदर तुम्ही काय करू शकता, तुमचा ऑल इंडिया रँक या ठिकाणी प्रिडिक्ट करू शकता व त्यासोबत महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे तुम्ही काय करू शकता, सविस्तरपणे जाणून घेऊ शकता. सर हे खरं आहे का? खरंच आम्ही रिझल्ट अगोदर आमचं ऑल इंडिया रँक प्रिडिक्ट करू शकतो का? सर आम्ही खरंच या ठिकाणी प्रिडिक्ट करू शकतो का महाराष्ट्र या राज्यामध्ये आम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतो? तर यस विद्यार्थी मित्रांनो, हे 100% खरं आहे. तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, तुमचं ऑल इंडिया रँक सुद्धा प्रिडिक्ट करू शकता व त्यासोबत महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतो हे सुद्धा प्रिडिक्ट करू शकता. सर हे कसं करता येईल थोडक्यात सांगा ना. तर यासाठी काय करायचंय, सर्वात पहिले तुम्हाला गुगल क्रोम या ठिकाणी ओपन करायचंय. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचंय विद्यार्थी मित्रांनो nextstepacademy.in. काय करायचंय, nextstepacademy.in. तर आता मी करून घेतो आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो कसं प्रिडिक्ट करता येईल. तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, nextstepacademy.in असं सर्च करायचंय. ओके, जसं तुम्ही सर्च करणार nextstepacademy.in तर तुमच्या समोर काय होणार, एक मिनिट. तर तुमच्या समोर आपला जो या ठिकाणी प्रिडिक्शन या ठिकाणी काय आपला जो प्रिडिक्शन टूल आहे बघा, जो की महाराष्ट्रामध्ये कोणत्याच काउन्सिलर कडे नाही. ओके, ते देखील आपण बनवलेले विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही यावरती काय करू शकता, तुमचं ऑल इंडिया रँक प्रिडिक्ट करू शकता. महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे देखील तुम्ही यावरती प्रिडिक्ट करू शकता. कसं सर, हे कसं प्रिडिक्ट करणार? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मागच्या 5 वर्षाचा देखील जो डेटा आहे आपण यामध्ये काय केलेला, फीड केलेला आहे आणि त्या डेटाच्या बेसिसवरून ओके, जे ट्रेंड आहे त्या बेसिसवरून आपण काय केलेलं आहे, यामध्ये रँक प्रिडिक्टर आणि कॉलेज प्रिडिक्टर या ठिकाणी काय केलेलं आहे, तुमचं आणलेलं आहे मित्रांनो. जेणेकरून ही जी माहिती असणार आहे बघा 100% खरी असणार आहे तुमची. ओके, हेच कॉलेज काय होऊ शकतो, तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतो, एवढीच तुमची रँक येऊ शकते. जर विश्वास होत नाही तर आज रँक प्रिडिक्ट करून घ्या. ज्या दिवशी रिझल्ट येते त्या दिवशी तुमचं मॅच करून घ्या. जर मॅच नाही झालं तर व्हॉट्सअपला देखील आम्हाला शेअर करून द्या. इथपर्यंत खरं असणार मित्रांनो. मग सर आम्हाला आमची रँक कसं प्रिडिक्ट करता येणार? बघा, ज्यावेळेस तुम्ही आपल्या पोर्टलवरती येणार विद्यार्थी मित्रांनो, असा आपला हा पोर्टल आहे बघा. ओके, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, तर याच्यावरती सर्वात पहिले काय करायचंय, तुम्हाला प्रिडिक्ट रँक वरती क्लिक करायचंय. प्रिडिक्ट रँक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं जाईल, तुमचा स्कोर विचारला जाईल. आता तुमचा जो काही स्कोर असेल, समजा सपोज तुमचा जो स्कोर आहे या ठिकाणी, ओके, तुमचा स्कोर समजा 630 आहे. ओके, किती तुमचा स्कोर 630. मग या 630 वरती तुमचा ऑल इंडिया रँक किती येऊ शकतो, प्रिडिक्ट माय रँक. ओके, प्रिडिक्ट माय रँक वरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुमचा रँक येईल. तर 630 या स्कोरवरती ह्या वर्षी तुमचा 529 ते 549 या दरम्यान काय येऊ शकतो, ऑल इंडिया रँक येऊ शकतो. मग देखील तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये या स्कोरवरती, या ऑल इंडिया रँक वरती कोणतं कॉलेज मिळणार हे कसं जाणून घेता येईल? तर यासाठी काय करायचंय, आता तुम्हाला परत या ठिकाणी होम वरती क्लिक करायचंय. लक्षात ठेवायचंय 630 आणि आपला ऑल इंडिया रँक 650. ओके, सॉरी 550. ओके, तर प्रिडिक्ट कॉलेज वरती जसं आपण क्लिक करणार तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं ऑल इंडिया रँक विचारलं जाणार. तर आपला ऑल इंडिया रँक किती होता विद्यार्थी मित्रांनो, 550. ओके, आपण 550 या ठिकाणी ऑल इंडिया रँक टाकू आणि स्कोर होता आपला 630. आणि मग तुमची जे काही कॅटेगरी असेल समजा या ठिकाणी तुम्ही ती कॅटेगरी चूज करू शकता. तुम्ही बघू शकता ओपन, SC, ST, VJ, NT, NT1, NT2, NT3, OBC, SCBC, EWS, D1, D2 हे सगळ्या कॅटेगरी त्यामध्ये दिलेल्या आहे. सपोज माझी कॅटेगरी असेल समजा या ठिकाणी मी चूज करून घेतो, VJ कॅटेगरी या ठिकाणी चूज करून घेतो. ओके, आणि प्रिडिक्ट माय कॉलेज वर जसं आपण क्लिक करणार. ओके, तर हा बघा, हा डेटा तुमच्यासाठी या ठिकाणी ओपन झालाय. तर तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकता, 25 कॉलेज देखील या ठिकाणी काय होऊ शकतात, चांगले ते चांगले कॉलेज या ठिकाणी 100% अलॉटमेंट होऊ शकता बघा. ओके, तर यामध्ये सर्वात पहिला जो कॉलेज आहे बघा, गव्हर्नमेंट SMC मुंबईचा जो कॉलेज आहे हा, ओके, सेट GS मेडिकल कॉलेज. तर हा कॉलेज देखील तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतो. मुंबईचा कॉलेज आहे. लास्ट इयरला 582 या स्कोर वरती ओपनिंग जी रँक होती 3223 वरती अलॉटमेंट झालेली होती आणि क्लोजिंग रँक 8419 वाल्या विद्यार्थ्याला भेटलं होतं आणि 560 या मार्क्स वरती काय झालेलं होतं, याचा शेवटचा कट ऑफ गेलेला होता. ओके, त्यानंतर बघा हा एक कॉलेज आहे. नंतर BGMC पुणेचा कॉलेज भेटू शकतं. चान्सेस बघू शकता 98% चान्सेस येते या कॉलेजचे, 98% चान्सेस आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता नेर मेडिकल कॉलेज मुंबई 98% चान्सेस आहे.
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई 98% चान्सेस आहे. ओके, जेवढे तुम्हाला या ठिकाणी लागू शकते कॉलेजांचं 100% चान्सेस असणार आहे बघा, यामध्ये सगळे दिसणार. ओके, जेवढे कॉलेज तुम्हाला लागू शकते यामध्ये सविस्तर ते कॉलेजेस येऊन जाणार. त्यानंतर या कॉलेजचं इन्फॉर्मेशन देखील तुम्ही प्रिडिक्ट करू शकता. कॉलेजला टोटल सीट किती आहे, कॉलेजला लागणारी फीस किती आहे. ओके, तर हे सगळं तुम्ही प्रिडिक्ट करू शकता. सर कसं करू शकतो, तर बघा तुम्हाला सगळ्यात पहिले कॉलेज इन्फो मध्ये जायचंय. ओके, होम पेज वरती जर तुम्ही आले तर या ठिकाणी बघू शकता सगळ्या ठिकाणी दिलेले रँक प्रिडिक्टर, प्रिडिक्ट कॉलेज आणि काउन्सिलिंग. तुम्हाला काय करायचंय, कॉलेज इन्फो वरती क्लिक करायचंय. ओके, कॉलेज इन्फो वरती जर क्लिक केलं तर यामध्ये तुम्हाला आता कॉलेज सर्च करायचंय. ओके, तर आपण या ठिकाणी बघा आता बीजे मेडिकल कॉलेज या ठिकाणी सजेशन मध्ये येतोय. ओके, ट्रेंडिंग मध्ये येतोय, चांगला कॉलेज आहे. तर या ठिकाणी बघा कॉलेज या ठिकाणी आलेला आहे, आपण एक्सप्लोर करूया. ओके, तर बघा ह्या कॉलेजला जे टोटल सीट आहे 250 जागा आहे. ओके, 37 ज्या सीट आहे याच्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात. व त्यासोबत कॉलेजला जी लागणारी फीस असणार आहे 1,62,100 रुपये काय असणार आहे, पर इयरची फीस असणार आहे. ओके, त्यानंतर कॅटेगरी वाईज कट ऑफ बघू शकता तुम्ही या कॉलेजचा 25, 24, 23 आणि 22चा किती गेलेला होता हे सगळं सविस्तरपणे बघू शकता. तर ओपन साठी 25 मध्ये 613 एवढ्या स्कोरवरती आणि ऑल इंडिया रँक 700 होता. क्लोजिंग किती वरती शेवटपर्यंत क्लोज झालाय तर 559 वरती झालाय. आणि या ठिकाणी जो ऑल इंडिया रँक होता 8,634 होता. 24चं बघू शकता, 23चं बघू शकता, 22चं बघू शकता. ओके, तर डिटेल तुम्ही कॉलेजची इन्फॉर्मेशन यामध्ये बघू शकता. असा महाराष्ट्रातील हा एकमेव असा प्लॅटफॉर्म विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्टेप अकॅडमी, ज्यांनी हा प्रिडिक्शन टूल देखील तुमच्यासाठी लॉन्च केलेला आहे. जर तुम्हाला सगळं सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर लगेच गुगल क्रोमला जायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमी.in असं सर्च करायचं आणि संपूर्ण माहिती देखील बघायची. विद्यार्थी मित्रांनो आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल तर 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तुमचा नंबर कुठे लागू शकतो महाराष्ट्रामध्ये हे जर जाणून आणखीन पद्धतीने घ्यायचंय आमच्याकडून तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर, तुमची कॅटेगरी कमेंट करा किंवा या नंबरवरती संपर्क करा. ओके, जर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली, जर जॉईन केलं नसेल तर पटकन जॉईन करायचं. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.